गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची बैठक आहे। अमित शहा हे पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी होताना आपल्याला दिसत आहेत। नुकतीच पंतप्रधानांची संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर आता ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेत आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर विविध उपाययोजना पाकिस्तानला मागे रेटण्यासाठी भारताने केल्या होत्या आणि त्या सगळ्याचा आढावा पंतप्रधान मोदी घेत आहेत। संरक्षण दलासोबतची बैठक झाल्यानंतर मोदींचं सूचक वक्तव्यही समोर आलं होतं। सैन्य दलाला सूट दिलेली असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडींना वेग आलाय। आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। आवेश, काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख अजित डोभाल आणि राजनाथ सिंह यांच्यात बैठक झाली। तब्बल 2.5 तास बैठक झाली होती। त्यानंतर आत्ताच अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बैठक होणार आहे। जे तिन्ही सैन्याचे इनपुट दिले आणि जे डोभाल यांनी इनपुट दिले त्यावर सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण याच्यानंतर उद्या पुन्हा सकाळी 11:30 वाजता सुरक्षा समितीची बैठक आहे। तिथं सुद्धा ब्रीफिंग देण्यात येईल। कशा प्रकारे पुढील कारवाई करायची याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे। कारण काही दिवसापूर्वी आपल्या भारतातून जे दहशतवादी हल्ला झाला त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं यावर सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि नरेंद्र मोदी यांनी सैन्याला सूट दिली आहे की तुम्ही तारीख आणि वेळ ठरवा आणि तुम्ही तुमच्या प्रकारे त्याला उत्तर द्या असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। नम्रता। आवेश, धन्यवाद या माहितीबद्दल।